देशात साखरेपाठोपाठ आता कांद्याचे दरही वाढतायत आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। काही राज्यात कांद्याचे दर 60 रुपये किलोवर पोहोचलेत। त्यामुळे आता केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठा बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी केंद्र सरकार नाशिकमध्ये साठवलेला कांदा नाशिकमधून राज्यातील इतर बाजारात आणणार आहे। त्यासाठी कांदा एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी कांद्याचे दर वाढले आहेत त्या राज्यात कांदा एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल। नाशिकमधून कांदा एक्सप्रेस ही दिल्ली, चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह इतर राज्यात जाणार आहे। तर संदीप जेजुरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कशा रीतीने ही कांदा एक्सप्रेस चालणार आहे, काय उपाय केला जाईल? माधवी, जे देशातील प्रमुख शहरे आहेत त्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून द्यावा यासाठी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून लासलगावहून दिल्लीसाठी तब्बल आज 840 टन कांदा हा रवाना करण्यात येणार आहे। लासलगावच्या स्टेशनवरून रॅक 21 बॉक्समधून हा कांदा लोड करण्यात येणार आहे। दिल्लीचे जे आदर्शनगर भाग जो आहे त्या भागात हा पोहोचवला जाणार आहे। केंद्रीय जो बाजार हस्तक्षेप योजना आहे त्यामुळे हा महाराष्ट्र शहरात हा कांदा पुरवठा केला जातो। मुळात आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळायला लागला होता। 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल भाव हा शेतकऱ्यांना मिळत असताना जो नाफेडनी 1,21,000 टन जो माल इथे खरेदी केला नाफेड एजन्सी मार्फत, हा जो बफर स्टॉक केला होता हा जो आता दिल्ली सारख्या, गुवाहाटी सारख्या प्रमुख शहरांमध्ये हा माल तिकडे वितरित केला जाणार आहे। याचा निश्चितच परिणाम जो आहे तो येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे, कारण अजूनही काही माल शिल्लक आहे शेतकऱ्यांकडे। मुळात पावसामुळे हा माल उत्पादन कमी झालं होतं, त्यात चाळीत साठवलेला कांदा जो आहे तो देखील खराब झालेला होता। आता कुठेतरी शेतकऱ्यांना थोडेफार पैसे मिळायला लागले होते, त्याचमुळे आता पुन्हा एकदा जर हा स्टॉक जर दिल्ली सारख्या प्रमुख शहरांमध्ये वितरित झाला, आवक वाढली तर कुठेतरी शेतकऱ्याच्या ज्या कांदा जो दर मिळतो आहे त्याला परिणामी फटका बसणार आहे। आणि आज जो आहे तो आज या लासलगाव शहरातून जो आहे साधारण 21 बॉक्समधून 840 टन जो आहे हा कांदा इथून लोड होऊन दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे। त्याचप्रमाणे नाफेड निफाड स्टेशनवरून देखील गुवाहाटीकडे ट्रेन जाणार असल्याचं देखील समजतं आहे। आज जो आहे आजची परिस्थिती बघता कांद्याला इथे कुठेतरी शेतकरी समाधानी होत होता। गेली 2 ते 3 वर्षांमध्ये अवकाळी पाऊस असेल, आसमानी सोलटणी संकट असेल, यामुळे शेतकरी भरडला जात होता। कुठेतरी या कांद्याच्या माध्यमातून त्याला 2 पैसे आता हाती मिळणार होते। त्यातच केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्याला पुन्हा एकदा चिंता वाढली आहे। माधवी, नक्कीच संदीप, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।